आज आपण चमचमीत अशी मालवणी थाळी करणार आहोत। इथं आपण खुसखुशीत बिना भाजणीचे झटपट होणारे कोंबडी वडे बनवले आहेत। वडे अगदी टम्म फुगतात आणि अजिबात वातूड होत नाहीत। अगदी छान खुसखुशीत लागतात। इथं मी अर्धा किलो प्रमाणात मालवणी चिकन बनवलेलं आहे। याआधी तुम्ही असं झणझणीत चिकन मालवणी खाल्लंच नसेल। नमस्कार, मी सुषमा, स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये। तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सुरुवातीला आपण कोंबडी वड्याचं पीठ भिजवणार आहोत। त्यासाठी एक कोरडा मसाला तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी सुरुवातीला 2 चमचे बडीशेप, 4 चमचे धणे असे तव्यावरती भाजून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी पाव कप उडीद डाळ घेतलेली आहे, ती आपण छान भाजून घ्यायची आहे। हा जो आपण मसाला बनवतोय ना, त्यामुळे आपल्या वड्याला खूप छान टेस्ट येते आणि वासही खूप छान येतो। तर त्यामध्येच मी 4 लाल मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत। इथं तेल अजिबात टाकायचं नाही भाजताना। कोरडे मसाले भाजून आपण थंड करून घेतलेले आहेत आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण चांगलं वाटून घेणार आहोत। असा एकदा मसाला तयार करून ठेवला की आपण यानंतर 3 महिने कधी असे वडे तयार करून घेऊ शकतो। मसाला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे आणि नंतर मी चाळणीने चाळून घेतला आहे। चला तर आपला कोंबडी वड्याचं पीठ भिजवायला घेऊया। आपले हे वडे बिना भाजणीचे झटपट होणारे आहेत, अगदी 10 मिनिटात बनतात। त्यासाठी सुरुवातीला मी या वाटीनं 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि त्यामध्येच अर्धा कप आपण बेसन पीठ घातलेलं आहे। फक्त एवढी 3च पिठं आपण घालणार आहोत आणि ही सगळी तिन्ही पिठं मिक्स करून घ्यायची आहेत। आता यामध्ये मी 2 चमचे हळद घातलेली आहे। हळदीचाच रंग आपल्या वड्यांना येणार आहे आणि आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तो आता मी चाळून घेतलेला आहे आणि ह्या मोठ्या चमच्यानं 2 चमचे घालणार आहे। या मसाल्यामुळेच आपले वडे अगदी छान लागतात, खूप छान वास येतो आणि टेस्टही खूप छान लागते। आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। मीठ जरा जास्त टाकायचं, का तर आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जास्त। इथं मी 2 कांदे किसून घेतलेले आहेत। कांद्यामुळे आपलं पीठ आंबतं लवकर आणि छान टेस्ट येते। आणि आता आपण पीठ भिजवणार आहे, त्यासाठी मी कोमट पाणी करून घेतलेलं आहे। कधीही कोंबडी वड्याचं पीठ मळताना कोमट पाण्यामध्येच भिजवायचं। पीठ आपण जसं थालीपीठ किंवा भाकरीचं पीठ भिजवतो त्या पद्धतीनं तेवढंच घट्ट मळायचं, पातळ अजिबात करायचं नाही, कारण आपल्याला वडे थापायचे येते। आता या पिठाला मी स्मोक देणार आहे। त्यासाठी इथं मी पिठाला एक खड्डामध्ये करून घेतलेला आहे। या स्मोकमुळेही आपल्या वड्यांना खूप छान वास येतो। इथं आपण स्मोक देण्यासाठी गॅसवरती एक जाळी ठेवलेली आहे। त्यावरती घरातच 2 कोळसे होते, ते मी ठेवलेले आहेत। तुमच्याकडे जर कोळसे नसतील तर तुम्ही त्यावरती नारळाची करवंटी ठेवू शकता। आणि इथं पाहू शकता कोळसे लाल झाले की आपण पिठाच्या मध्ये वाटी ठेवून त्यावरती ठेवायचे आहेत आणि त्यावरती तुपाचा अर्धा चमचा सोडायचा आहे आणि त्यामधून धूर यायला लागला की आपलं पीठ झाकून ठेवायचं आहे। अशा पद्धतीने स्मोक दिल्यामुळं अतिशय छान असा तुपाचा वास आपल्या पिठाला लागतो आणि स्मोक खूप छान बसतो। पीठ थोडा वेळ भिजतंय तोपर्यंत आपलं मालवणी झणझणीत चिकन आपण करायला घेऊया। इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि हे चिकन 3 वेळा आपण स्वच्छ धुतलेलं आहे। चिकन कोवळंच घ्यायचं आणि चिकनचे पीस थोडे मोठेच ठेवायचे। सुरुवातीला आपण चिकन मॅरिनेशन करून घेणार आहोत। त्यासाठी आपण एक हिरवा मसाला तयार करून घेतोय। त्यासाठी मी एक लसणाचा अख्खा गड्डा घेतलेला आहे, 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीरचे ते दांडे असतात तेही घेतलेले आहेत आणि कोथिंबीरचा पालाही घेतलेला आहे। दांड्यांच्यामुळं टेस्ट छान येते आपल्या वाटणाला। हे एकदम मिक्सरला फाईन पेस्ट करून तयार करून घ्यायचे आहे। तर चिकन मॅरिनेशन करूया। त्यासाठी आपण चिकनमध्ये मीठ टाकलेलं आहे आणि इथे आपण 1 चमचा हळद घातलेली आहे आणि आता आपण यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते आता आपण यामध्ये लावून घेणार आहोत चिकनला। मॅरिनेशन केल्यामुळं हा मसाला चिकनमध्ये छान मुरतो। आता आपण इथं मालवणी मसाला घेतलेला आहे, कोणत्याही दुकानात तुम्हाला मिळू शकतो। इथं मी 3 चमचे मालवणी मसाला मॅरिनेशनमध्येच टाकणार आहे। आता चिकनमध्ये आपण हे सगळे मसाले, वाटण आणि मीठ सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान। सगळ्या चिकनला व्यवस्थित लागलं पाहिजे आणि त्यामध्ये मुरलं पाहिजे असं तुम्ही मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण असंच हे ठेवणार आहोत 10-15 मिनिटासाठी। तोपर्यंत आपण चिकनचं जे वाटण आहे ते आपण करून घेणार आहोत।
मालवणी चिकन म्हटलं की खोबऱ्याचं वाटण आलंच हो, ते पण वल्या खोबऱ्याचं हो. वाटणामध्ये आपण मोठे 2 कांदे घेतलेले आहेत आणि ते उभे चिरून तव्यावरती छान काळे होईपर्यंत परतलेले आहेत. आणि यातच आपण अर्धा ओला नारळ घेतलेला आहे, तो मी चिरूनच घेतलेला आहे आणि त्या कांद्यामध्येच आपण तो पण भाजून घेणार आहोत. कांदा आणि खोबरं चांगलं काळसर होईपर्यंत थोडं थोडं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. चांगलं चरचरीत भाजून झालं की वाटून घ्यायचं एकदम बारीक. आता आपण चिकन फोडणीला देऊया. त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून जिरे, तमालपत्र आणि लसणाच्या 4-5 पाकळ्या टाकलेल्या आहेत. त्यामध्येच बारीक चिरलेला एक कांदा घातलेला आहे. कांदा छान लाल झाला की आपण त्यामध्ये एक टोमॅटो चिरून घातलेला आहे. टोमॅटोनं आपली ग्रेव्ही दाट होते आणि टोमॅटो मऊ होण्यासाठी थोडंसं आपण त्यामध्ये मीठ घातलेलं आहे. कांदा टोमॅटो छान परतून झाले की आपण यामध्ये आपलं जे वाटण आहे कांदा खोबऱ्याचं ते घालून घेणार आहोत. आणि हे वाटण अगदी तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. वाटण भाजत आलं की आपण त्यामध्ये राहिलेला जो मालवणी मसाला आहे तो मी टाकणार आहे. इथं मी 2 चमचे मालवणी मसाला परत वाटणामध्ये घातलेला आहे आणि आपला साधा काळा मसाला असतो तोही 2 चमचे घातलेला आहे. इथं तुम्ही काळा मसाला स्किप करू शकता, परंतु काळ्या मसाल्यामुळं झणझणीतपणा वाढतो. आपल्याला वड्यांच्या बरोबर झणझणीत चिकन बनवायचं आहे आणि आपले कोरडे मसाले जळू नयेत म्हणून आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे. मसाल्यामध्ये पाणी टाकलं की आपला मसाला तेल सोडायला सुरुवात करतो. आणि इथं आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं, विसरायचं नाही. तुम्ही आधी चिकनला मीठ लावलेलं आहे ते. जसजसा आपला मसाला भाजत जाईल तसा मसाल्याचा रंग चेंज होत जातो आणि मसाल्याला अगदी छान असं तेल सुटायला सुरुवात होते. तर आता आपण आपलं जे मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ते मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आपलं मसाला आणि वाटण तयार होईपर्यंत साधारण 15 ते 20 मिनटं झालेले आहेत आणि त्यामध्ये आपलं चिकन छान मॅरिनेशन झालेलं आहे. तर आपण आता हे मसाल्यामध्ये छान भाजून घ्यायचं आहे बिना पाण्याचंच. अजिबात सुरुवातीला पाणी घालणार नाही आपण. चांगलं छान यामध्ये परतून घेणार आहोत. चिकन बरोबरही हा मसाला चांगला भाजत जातो आणि त्याला अजूनही तेल छान सुटायला लागतं. 5 मिनटं छान परतल्यानंतर आता आपण बिना पाण्याचं झाकण ठेवून याला वाफ देऊन घेणार आहोत. चिकनला छान पाणी सुटलेलं आहे. बिन पाणी टाकताही आपल्या अंगच्या पाण्यावरच किती छान त्याला पाणी सुटलेलं आहे पाहू शकता तुम्ही. मॅरिनेशन केल्यामुळं आपलं चिकन शिजतंही लवकर आणि टेस्टही खूप छान येते यामध्ये. तुम्हाला जर ड्राय मालवणी चिकन आवडत असेल तर तुम्ही असंच ड्राय चिकन वाफेवरती शिजवून घेऊ शकता. परंतु आपण या चिकन बरोबर खाण्यासाठी मालवणी वडे करणार आहोत. त्यासाठी मी यामध्ये थोडी ग्रेव्ही करणार आहे. ग्रेव्हीसाठी आपण साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता हे झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं आपण असं शिजवून घेणार आहोत. झाकण थोडं तिरकं ठेवायचं म्हणजे जेणेकरून त्याचा कट जाणार नाही. चिकन जास्त शिजवायचंही नाही, गाळ करायचं नाही. हे पाहू शकता 10 मिनटामध्ये आपलं चिकन शिजलेलं आहे. तेलाचा तरंग वरती आलेला आहे आणि मसालाही छान झालेला आहे. काय बघताय ना आपलं चिकन किती भारी झालंय ते. सुटले ना तोंडाला पाणी अगदी. तर झटपट बाजारात जायचं आणि पटकन चिकन घेऊन यायचं आणि पटकन हा मालवणी मसाला तयार करायचा. अहो आता आपले चिकन वडे करायचे राहिले ते करूया. तर माझी ही मालवणी चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आता या झणझणीत चिकन बरोबर गरम गरम वडे खायला पाहिजेत ना, त्यासाठी आता आपण करूया खुसखुशीत चिकन वडे. आपलं चिकन होई तोपर्यंत पीठ छान भिजलेलं आहे. तर आता आपण वडे थापायला घेणार आहोत. पीठ छान करायच्या वेळेला मर्दून घ्यायचं आणि अशा मोठ्याच गोळ्या करून घ्यायच्या आहेत आणि अगोदरच तेल तापायला ठेवायचं. इथं मी प्लॅस्टिक कागदावर थापत आहे वडे. तुमच्याकडे जर केळीचं पान असेल तर तुम्ही केळीच्या पानावर थापू शकता. असं तळहाताने किंवा पुढच्या बोटाने थापत पुढं पुढं सरकवत पीठ न्यायचं आहे आणि जास्त पातळही नाही जास्त जाडही नाही असा आपण वडा थापून घेणार आहोत. साधारण आपली भाकरी कशी असते त्या पद्धतीचा आपण वडा थापायचा आहे. खूप जास्त पातळ चपातीसारखा करायचा नाही, नाहीतर तो फुलणार नाही. हे वडे बिना भाजणीचे जरी असले तरी अतिशय छान टेस्टला लागतात. अगदी छान टमटमीत फुलतात आणि खुसखुशीत लागतात.
बऱ्याच जणांचं मी बघितलं आहे की वडा फुलच नाही किंवा तो वातूड होतो, परंतु आपले वडे तुम्ही या पद्धतीने जर पीठ भिजवलं तर खूप छान होतात. तेल छान गरम झाल्यानंतरच वडा तेलामध्ये सोडायचा आहे. असा आपण हातानं प्लॅस्टिक असल्यामुळे उचलून घेऊ शकतो आणि अलगद असा तेलामध्ये सोडून द्यायचा आहे. आणि हा वडा तळण्याची एक ट्रिक असते, असा दाबून दाबून फुलवायचा असतो, म्हणजे सगळ्या बाजूने ते व्यवस्थित छान फुलतो आणि तो खालून आणि दुसऱ्या बाजूनी छान पचतो. पाहू शकता आपला वडा किती छान टमटमीत फुललेला आहे तेलामध्ये. आता दुसऱ्या बाजूने मी तळून घेणार आहे. एकदा वडा तेलात सोडला की आपण गॅस कमी करून घ्यायचा आहे, म्हणजे तो दोन्ही साईडने आतून पचला पाहिजे, म्हणजे पीठ राहत नाही. आणि जर ते पीठ राहिलं तर तुमचा वडा वातूड होतो. छान दोन्ही साईडनं तो जर व्यवस्थित भाजला तर अगदी आपले वडे खुसखुशीत लागतात. आणि या चिकन बरोबर तर विचारूच नका, खूपच छान लागतात. आता वडा दोन्ही साईडनी भाजल्यानंतर मी टोपल्यामध्ये एक टिश्यू पेपर टाकलेला आहे आणि त्यामध्ये आपले हे वडे काढून घेणार आहोत. हे पाहू शकता किती छान फुललेले आहेत आपले वडे. हे वडे गार झाले तरी खुसखुशीत लागतात, परंतु या पावसाळ्याच्या दिवसात गरम गरम वडे आणि चिकन खायला मजा असते, त्यामुळे तुम्ही गरमच खा. हे चिकन वडे करताना एक एकच वडा तळायचा, म्हणजे बाकी वडे फुटत नाहीत. याच पद्धतीनं आपण सगळे वडे तळून घेणार आहोत. आपले टमटमीत आणि खुसखुशीत असे चिकन वडे तयार झालेले आहेत आणि आपले चिकनही तयार झालेलं आहे. तर आपण थाळी वाढायला घेऊया. पाहू शकता आपलं चिकन किती ग्रेव्हीदार आणि झणझणीत असं दिसतंय ते. हॉटेलमध्ये जर तुम्ही ही चिकन थाळी खायला गेला तर साधारण 400 रुपयाला तरी येत असेल, परंतु मला असं वाटतंय असं चिकन तरी तुम्हाला थाळीमध्ये नाही मिळणार हॉटेलमध्ये. हे चिकन अतिशय स्वादिष्ट, झणझणीत आणि चमचमीत असं लागतं आणि वडे तर अगदी खुसखुशीत छान झालेले आहेत. तर इथं अर्धा किलो चिकनमध्ये 4 व्यक्तींची फॅमिली पोट भरून जेवू शकते. तर काय मंडळी, येताय का आमच्या इकडं आषाढ महिन्यात जेवायला, चिकन थाळी खायला? आपली ही झणझणीत चमचमीत अशी मालवणी थाळी तयार झालेली आहे. तर आता आपण टेस्ट करून पाहूया आपली थाळी कशी झाली आहे ती. इथं वड्यांच्या आवाजावरून तुम्हाला समजलं असेल वडे किती छान खुसखुशीत झालेत ते. चला तर खाऊया आपण मालवणी वडे आणि चिकन. तर तुम्ही अशी मालवणी थाळी नक्की ट्राय करून पहा. आणि यामध्ये आपण झटपट जे मालवणी वडे बनवलेत आणि जे चमचमीत असं चिकन बनवले ते तुम्ही नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. माझ्या अशाच पारंपरिक रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तुमचे खूप खूप आभारी आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.